वातावरणात सर्वात मोठा बदल पाहायला मिळत आहे। राज्यातील बहुतांश भागात मुसळधार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण तर पाहिलंच असेल की विदर्भातील काही ठिकाणी जे आहे ते छोटेसे तलाव देखील फुटल्यासारखी स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली होती। आज रात्री देखील जोरदार पावसाचे आगमन काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे, परंतु काही ठिकाणी सतर्क राहावे, कारण सर्वात मोठी अपडेट आहे आता आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल ते चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब न केल्यामुळे सर्व अपडेट पाहायला मिळत नाहीत, फक्त सबस्क्राइब करायचे आहे। तर चला पाहूयात सविस्तर अंदाज। जर पाहायला गेलं तर आता विदर्भावर आज रात्री तीव्र संकट पूर्वेकडील भागात राहण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी सदृश्य पाऊस, ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील तुरळक ठिकाणी। तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे। बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणीचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल। भाग बदलत पाऊस राहील। तसेच पूर्ण विदर्भामध्ये पावसाला पोषक वातावरण राहील। उत्तर महाराष्ट्रातील बरेच जिल्हे आज पाऊस घेऊन टाकेल। धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यादेवीनगरचा उत्तरेकडील भाग असेल, या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस। वाशिम, हिंगोली, बुलढाणा मध्यम स्वरूपाचा पाऊस। नाशिकच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला काही भागासाठी पाहायला मिळू शकतो। सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात देखील मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळतील, जास्त जोर राहणार नाहीये। पुण्याच्या भागात देखील अशीच शक्यता आहे। कोकण किनारपट्टीला मात्र मुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज आहे। बीड जिल्ह्यात देखील मध्यम पावसाची आज चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळू शकते। रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगू शकता। धन्यवाद।